कोल्हापूर महानगरपालिकेत आज स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच CSRच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रासाठी HDFC बँकेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र इतर बँकांकडूनही प्रस्ताव मागवून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना समितीने दिल्या. यावेळी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, कोल्हापूर शहरातील गटर्सची दुरावस्था, अतिक्रमण, बेकायदा व्यवसाय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. अनेक विषयांवर अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीच्या कारवाईच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असताना नाल्यातील गाळ उठावासाठी यंत्रसामग्री भाड्यानं घेण्याचा प्रस्ताव उशिरा का आणला असा सवाल सदस्यांनी उपस्थित केलाय. डिसेंबर-जानेवारीतच ही प्रक्रिया व्हायला हवी होती. इतके दिवस प्रशासन काय करत होते असा संतप्त सवाल सभापतींसह सदस्यांनी केलाय. यावर प्रशासनानं 20 मार्चपासून 2 पोकलँड मशीन आणि 40 कर्मचाऱ्यांमार्फत नालेसफाई सुरू असल्याचं सांगितलं. शहरातील मुख्य रस्त्यांवरील गटर्स, स्ट्रॉम वॉटर लाईन आणि पेव्हिंग ब्लॉकची दुरावस्था हा देखील बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. NCC ऑफिस ते शेंडा पार्क आणि रंकाळा ते फुलेवाडी मार्गावरील उघड्या चेंबर्समुळं अपघाताचा धोका निर्माण झाल्याची बाब सदस्यांनी निदर्शनाला आणून दिली. IRBनं केलेल्या कामातील त्रुटींवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महिन्यातून किमान एकदा मुख्य रस्त्यांची सफाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर IRBच्या 49 किलोमीटर रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचा विचार सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. महापालिकेला मिळणाऱ्या नवीन स्वीपिंग मशीनसाठी प्रशिक्षित चालक नेमण्याची मागणीही या बैठकीत झाली. कंपनीमार्फत चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. पापाची तिकटी इथल्या संभाजी महाराज पुतळा परिसरात सुरक्षा, CCTV, लाईट इफेक्ट आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याची मागणी करण्यात आली. तसंच दुधाळी शूटिंग रेंज परिसरात रात्री अवैध धंदे सुरू असल्यानं तिथं स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बैठकीत तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील बेकायदा बांधकाम आणि विनापरवाना व्यवसायांचा मुद्दा सर्वाधिक गाजला. नोटीस देऊनही व्यवसाय सुरू आहेत, मग कारवाई का नाही? नगरसेवकांची बदनामी सहन केली जाणार नाही. तातडीनं दुकानं सील करा अशा शब्दात सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतलं. प्रशासनानं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 204 मिळकतींना नव्यानं 15 दिवसांच्या नोटीस देण्यात आल्याचं सांगितलं. तसंच 245 विनापरवाना व्यावसायिकांची यादी तयार असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. बैठकीला सभापती विशाल शिराळे, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, प्रवीण सोनवणे, अभिजित मोकाशी, पूर्वा राणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.